इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। संपूर्ण भारतात राम मंदिराचे उद्घाटन आणि प्रभू श्री रामाचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। जागोजागी पोस्टर्स, बॅनर लावत हा सोहळा पार पडला होता। मात्र त्यानंतर अंबरनाथ नगर परिषदेने अंबरनाथमध्ये लावलेले बॅनर काढून ते नगर परिषदेच्या आवारातील कचरा टाकण्याच्या जागी टाकलेले आहेत। अंबरनाथ शहरात अनेक ठिकाणी आपल्याला वाढदिवसाचे बॅनर्स व इतर राजकीय नेत्यांचे बॅनर्स हे सर्रासपणे पाहायला मिळतात। मात्र राम भक्तांनी लावलेले बॅनर्स काढून ते कचऱ्याच्या ठिकाणी का टाकले आहेत असा प्रश्न मनसे उपशहर अध्यक्ष संदीप भोईर यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे संबंधित कृत्य केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे पत्र मनसेने अतिरिक्त मुख्य अधिकारी यांना दिले आहे। जय महाराष्ट्र, मी अंबरनाथ मनसे उपशहर अध्यक्ष संदीप भोईर। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण भारतामध्ये प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना व मंदिर उद्घाटन झालं। तर त्या संदर्भामध्ये लोकांनी जो जल्लोषामध्ये व्हॉट्सअपला स्टेटस टाकले किंवा बॅनर्स फ्लेक्स लावले व जल्लोषात रॅल्या काढल्या, पण ते जे फ्लेक्स जे लावले होते, जे परमिशन काढून लावले होते का विदाऊट परमिशन होते ते आपल्याला माहीत नाही। पण ते बॅनर दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांनी तुरंत उतरवून त्या नगरपालिकेच्या आवारात जिथे कचरा टाकला जातो त्या ठिकाणी आणून टाकण्यात आले। पण त्याचप्रमाणे जागोजागी अंबरनाथमध्ये वाढदिवसाचे फ्लेक्स लागतात, इतर काही माध्यमांचे फ्लेक्स लागतात, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही। तर अशा अधिकाऱ्यांना जे आज उत्कंठ माजून ठेवलेलं आज अंबरनाथमध्ये ज्या पद्धतीने प्रभू श्रीरामाचे बॅनर्स आज कचऱ्यासारखे टाकलेले आहेत, ज्या अधिकाऱ्यांनी हे कृत्य केलेले आहे त्यांच्या विरोधात आम्ही काहीतरी कारवाई व्हावी याकरता मनसेने आज पत्र अतिरिक्त मुख्य अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे। कारवाई झाली पाहिजे। ज्या प्रकारे परमिशन देऊन बॅनर लावण्याची तुम्ही हे देता, त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी बॅनर का काढण्यात येत नाही? तर यांच्यावरती सुद्धा कारवाई झालीच पाहिजे ना। ज्यावेळेस तुम्ही एखादा अधिकारी ज्यावेळेस याला परमिशन दिली जाते त्या परमिशन प्रमाणे जर दुसऱ्या दिवशी जर बॅनर उतरवत नाहीये किंवा त्या समोरच्यानी उतरवले नाही तर त्यांच्यावरती कारवाई नगरपालिकेविरोधात व्हावी किंवा ज्या समोरच्यानी ज्यांनी फ्लेक्स लावले त्याच्या विरोधात हवी। अजूनपर्यंत अशा प्रकारची तर कधीच कुठली कारवाई होत नाही, पण अशा प्रभू श्रीरामाच्या फ्लेक्सवरती असे प्रकार घडतात तर त्यांच्यावरती कुठलीच कारवाई होत नाही।